बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे शहरात विविध ठिकाणी सुमारे 2100 गाळे आहेत। त्यापैकी अनेक गाळेधारकांनी मासिक भाडं भरलेलं नाही। भाडं न भरणाऱ्या अशा गाळेधारकांवर महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने आज धडक कारवाई सुरू झाली। आज कपिलतीर्थ मार्केटमधील 25 गाळे सील करण्यात आले। त्यानंतर मात्र कपिलतीर्थ मार्केटमधील त्या गाळेधारकांनी 15 लाख रुपयांची थकबाकी जमा केली। थोडक्यात नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे इथंही दिसून आलं। कोल्हापूर महापालिकेच्या इस्टेट विभागाचं वार्षिक उत्पन्न 41 कोटी अपेक्षित धरण्यात आलंय। मात्र महापालिकेच्या मालकीच्या अनेक गाळाधारकांनी 2015 सालापासून भाडंच भरलेलं नाही। रेडी रेकनरनुसार गाळ्यांचं भाडं द्यावं लागणार असल्यानं व्यापारी वर्गानं विरोध केलाय। त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी गाळ्यांचं भाडं भरलेलं नाही। अशा थकबाकीदार गाळेधारकांना महापालिकेनं नोटिसा देऊन कारवाईचा इशारा सुद्धा दिला होता। पण वारंवार पाठपुरावा करूनही भाडं भरलं नसल्यानं महापालिकेच्या इस्टेट विभागानं आज धडक मोहीम उघडली। आज सकाळी कपिलतीर्थ मार्केटमधील 25 गाळे सील केले। तसंच अन्य गाळेधारकांना भाडं भरण्याच्या सूचना केल्या। व्यापाऱ्यांकडून कारवाईला विरोध होणार हे गृहीत धरून महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। दुकान गाळे सील झाल्यानंतर मात्र थकबाकीदार व्यापाऱ्यांनी सायंकाळपर्यंत 15 लाख रुपये जमा केले। दरम्यान पैसे भरून घेण्यासाठी इस्टेट विभाग आणि नागरी सुविधा केंद्र रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली आहेत। ही कारवाई इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे, अरुण भोसले, मनीष अतिग्रे, गिरीश नलावडे, जनार्दन भालकर, गौतम भोसले, प्रथमेश पवार, सदानंद फाळके, आकाश शिंदे यांनी केली। यापुढेही थकबाकीदारांवर कारवाई सुरू राहील असा इशारा इस्टेट विभागाच्या वतीनं देण्यात आलाय।